चांदवडच्या सध्याची विकासाची सद्यस्थिती काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या चांदवड शहरासाठीचं विजन काय? चांदवड शहरामध्ये जर बघितलं गेलं तर 2015 पासून या शहरामध्ये चांगले रस्ते नाही. रस्ते नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे. त्या रस्त्यांमध्ये अक्षरशः टू व्हीलरवाले असेल, विद्यार्थी असेल, त्या लोकांना रस्त्यावर चालायला मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते. अनेक लोकांचे या खड्ड्यांमध्ये मणके निकामे झालेले आहे. त्यानंतर लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहे. तर ह्या चांदवड शहरामध्ये चांगले चांगले क्वालिटीचे कसे रस्ते देता येईल ते मला चांगलं ते बघावं लागेल. चांगले रस्ते असेल, स्ट्रीट लाईट असेल, अंडरग्राऊंड गटर असेल, कारण की गटर असतील अंडरग्राऊंड, पण आज अक्षरशः गटरींची परिस्थिती वाईट झालेली आहे. गटरी झालेली आहे, त्याच्यावर ठिकाणी काही चंबर आहे, काही ठिकाणी तुटलेले आहे. त्यामुळे त्या गटरींमध्ये अक्षरशः घाणेरडं वास येतो. ते घाणेरडं पाणी रस्त्यावर येतं. आमच्या भाविकांना मंदिरामध्ये दर्शनाला जावं लागतं. त्या घाणेरड्या पाण्यामधून भाविकांना दर्शनाला जावं लागतं. म्हणजे ते मला चांगले हा तालुका कसा विकासाच्या पुढे नेता येईल, मला या गोष्टीचं म्हणजे तालुका कसा सजून ठेवता येईल आणि शहर कसं सजवता येईल, महत्वाची गोष्ट. शहरामध्ये चांगले रस्ते, अंडरग्राऊंड गटर असेल, स्ट्रीट लाईट असेल, हे चांगले कामे मी विकासाचे मार्गे लावू शकतो. आपण बघितलं असेल की राजाभाऊंनी या ठिकाणी या चांदवड शहराची सद्यस्थिती सांगितली व भविष्यातील आपलं विजन सुद्धा आपल्या समोर मांडलेलं आहे.